जय गुरुदेव. जय गुरु. जय गुरु. चालेल, आपण सुरुवात करूयात. आपण दुसऱ्या पाठाच्या शेवटच्या स्लाइड वर होतो आणि आपण तिथे तव्यत प्रत्यय बघत होतो. आणि एक प्रत्यय तो म्हणजे अनियर प्रत्यय आहे. तर अनियर प्रत्यय जो आहे त्याच्यामध्ये अ, र चा लोप होऊन पुढे अनिय असं धातूला अ, प्रत्यय लागतो. ठीक आहे. र चा लोप होतोय म्हणजे आता अ, इकडे बघा, अर्ज, त्याला अनियर म्हणजे अन, अनीय असं लागलं की अर्जनीय, पूजनीय, वंदनीय आपण शिकलो होतो की नाही. रमणीय, हे सगळे अनीय प्रकारची म्हणजे धातूंची रूप आहेत. आता धातूंची रूप म्हणजे धातू नाही, ते शब्दच शब्द. आहेत. शब्द. हा, पण म्हणजे हे आपल्या ओळखीचे होते बघा. वर्णनीय, कथनीय, हो. रमणीय, प्रेक्षणीय. प्रेक्षणीय, कथनीय. बघा सगळे अगदी आपण श्रुतीनीय. वापरलेले होते. हम्म. हा? आणि त्याचाही अर्थ करायला हवे किंवा करायला योग्य आहे अशाच अर्थाने होतो बघा. चाहिए किंवा योग्य, म्हणजे थोडक्यात काय, तव्यत आणि अनियर मधला अनिय आणि तव्य, तव्य आणि अनिय असे दोन्हीही प्रत्यय धातूला लागून शब्द बनतात. ते शब्द तिन्ही लिंगात चालतात. आणि त्यावेळेच व्याकरण कसं चालतं, तर तो जो बनतो तेव्हा त्यावेळेला कर्ता तृतीयेत जातो. म्हणजे मम असेल, अहम, तर मया मया. होईल. मया. मया किंवा रामेण. म्हणजे तव्यतलं होतं तसंच इथे होतं. हा, अगदी तव्य जसं आहे तसंच अनिय आहे. तसंच आहे. काही फरक नाही आहे बघा. हे दोन्ही मी सारखंच आहे. ॲरोनी जे दाखवतोय ना आता पॉइंटरनी, हम्म. मला सेम आहेत बघा. कर्ता हो. में तृतीया और कर्म में प्रथमा प्रथम विभक्ती. विभक्ती हे बहुती कर्म द्वंद्व. प्रथमेत जातं, कर्ता तृतीयेत जात. म्हणजे धातू साधिताचेच हे नियम लागतात याला. बरोबर. हा, बरोबर. तर पटपट एक एक जण वाचेल का? एक धातू वाचा आणि त्याचं तव्य प्रत्यय वाचा. कोणाचं होतं काल? कुठल्याही क्रमाने बहुतेक झाले. माझं होतं. हा, मग आपण ते तुम्ही. माझं सुरू होणार होतं. अच्छा. बर काय ते बर संपलं होतं. मग तुम्ही घ्या. पूर्ण तव्याचे सगळे धातू तुम्ही घ्या आणि आपण ते तुम्ही अनियचे धातू घ्या. हं. तव्यत प्रत्यय. एवढं नाही तव्यत वाचायचं आता आपल्याला. मी खालचंच समजून तुम्हाला वाचतंय. सांगितलंय. अर्ज, अर्जितव्य आणि त्याची तिन्ही रूप अर्जितव्य. म्हणायची. अर्जितव्य. हा अर्जितव्य हा. सगळं. अर्ज, अर्जितव्य, अर्जितव्यः, अर्जितव्यच्या, अर्जितव्यव्या, अर्जितव्या. हा, मी जरा मोठं अर्जितव्या. करतो वाटल्यास तुम्हाला हा, दिसण्यासाठी. हा, बारीक आहे. ठीक आहे, म्हणजे आम्ही करून घेतले मोठा. अर्जितव्यम. हम्म. हा, आता दुसरं तव्यत, हम्म. यधितव्य, हो, दी यदि. धातू पाहिजे ना. एध, एध हा हा, धातू आहे. एधितव्य. हा, ते जरा मागे गेला मग. हा, हम्म. ठीक आहे, करतोय आम्ही. यध तव्यत, यधितव्य, यदि नहीं तई एधितव्य, एधितव्या, एधितव्यम. एधितव्य, एधितव्यः, एधितव्या, एधितव्यम. आता क्रो, क्रो धातू. तव्यत, कर्तव्य, कर्तव्यः, कर्तव्या, कर्तव्यम. हम्म. कथ, कथ नाही, कथ. कथ, कथ, तव्यत, कथितव्य,
कथितव्यः कथितव्याः तव्या कथितव्यं हम्म. क्रुद्ध तव्यत् क्रोधितव्य क्रोधितव्य जरा थोडासा वेगळा चालतो क्रोध हा धातू. क्रोधितव्य क्रोधितव्यः क्रोधितव्या क्रोधितव्यं हम्म. क्री तव्यत् क्रेतव्य हम्म. खरीदना चाहिए, ठीक है. क्रेतव्यः क्रेतव्या क्रेतव्यम हम्म. झालं ना. हा चालेल. आपण आता पुढचं अनियर प्रत्यय घेताय. हो. हा. अर्ज अर्जनीय अर्जनीयः अर्जनीया अर्जनीयम् इक्ष इक्षणीय इक्षणीयः इक्षणीया इक्षणीयम् कथनीय कथनीयः कथनीया कथनीयम् करणीय करणीयः करणीया करणीयम् गम ग- गमनीय गमनीयः गमनीया गमनीयम् ग्रहण ग्रह ग्रहणीय ग्रहणीयः ग्रहणीया ग्रहणीयम् म्हणजे आता बघा आपण म्हणतो ना मला उशीर झाला, मला गेलं पाहिजे. मया गमनीयम. मया गमनीयम् मया गमनीयम् मया गृहम गमनीयम. अच्छा. मी असेल तर गमनीया हा त्रिलिंगी. नाही मी असं म्हणजे त्या म्हणजे क्रियेचं बद्दल आपण बोलतोय ना. हा 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 म्हणजे गेले पाहिजे म्हणजे आता मया मंदिरम गमनीयम म्हणजे मला देवळात गेले पाहिजे, राईट. हम्म. आणि मंदिरम म्हणजे इथे काय होईल, मंदिर ही हे कर्म आहे पण ते प्रथमेच जाईल, पण तरी मंदिरम प्रथम. आहे, हम्म. बरोबर. आणि अनंगमेव मया नाम. तृतीया कारण की जायची क्रिया कोण करतोय, मी करतोय. हम्म. येते लक्षात. हो. ठीक आहे. अशा रीतीने मग आपला पाठ 2 झालेला आहे आणि आपण पाठ 3 ला लगेच सुरुवातच करूया. ठीक आहे. ओपन नाही का झालं. तर हे पुस्तकात नाहीये ना, हे मला दिसलं नाही हिंदी हा पुस्तकात. मलाही माहिती नाही पण नाही हे पुस्तकात नाही दिसलं. पण पुस्तकात हे आता पाठ 3 क्रियापदाने आहे. हा मग एक मिनिट जर का काही त्यांचं हे झालंय का, चुकून स्लाइड झाली का याच्यामध्ये. ही स्लाइड पुढच्या धड्याची म्हणजे पाठ 3 ची स्लाइड पाठ 2 मध्ये आली आहे का काय, असं मला आता वाटायला लागलंय. नाही, मला पुस्तकात पण पुढे पण दिसलं नाही. मी बघत होते आता पण. बर नाहीये. बर ठीक आहे. आता आपण शिकलो. शिकलो असं समजूयात, पुढे जाऊयात आणि मग बघूयात पुढे काही संदर्भ लागतोय का. चालेल. आणि नसेलच तर मग याचा अर्थ हे चुकून ही स्लाइड इथं आलेली आहे. म्हणजे मी नाहीतर हा मग बोला. त्या स्लाइडचं फक्त एक पिक्चर तुम्ही ह्याच्यावर नाही आता टाकला तर पाठ 1 आणि पाठ 2 मी आज रात्री अपलोड करतोय. चालेल. हा पीडीएफ पाठवाल ना सर तुम्ही. हो हो, आज मी रात्री पीडीएफ पाठवल्याशिवाय झोपत नाहीये. चालेल. आपण 3रा पाठ बघूया. तर आता इथे आपण आज्ञार्थी रूप बघतोय. म्हणजे आता इथे आपल्याला आज्ञा द्यायची आहे. ठीक आहे, असं लक्षात ठेवा. तर पहिला धातू कोण घेत आहे आता, कोणाचं झालं होतं आता, अपर्णाताईंनी घेतलं त्यांचं होतं ना. झालं होतं. मग आता निशिगंधाताई तुम्हीच आहात. हो, घेते. हं. हा. हा क्रियापदानी आज्ञार्थी रूप लोट लकारः. हं. भू होना, भवतु भवतां भवन्तु प्रथम पुरुष, भव भवतं भवत मध्यम पुरुष, भवानी भवाव भवाम उत्तम पुरुष. हे पण वाचू.
हे बघा आता आम्ही कसं लक्षात ठेवलं होतं, एक छोट भवतू, बर का, तू ला आम्ही म्हणायचो अंतू बरवा. तुम्ही सगळ्यांना, पु ल तुम्हाला माहिती आहे देशपांडेंचा अंतू बरवा, पु पु ल ल देशपांड्यांचं. देशपांडेंचा भवतू म्हणजे अंतू बरवा, म्हणजे ते आज्ञार्थी आहे. बघा, पततू, पठतू, भवतू हम्म किंवा पठंतू जरी आलं तरी आपल्याला लक्षात येतं की अरे हे अंतू बरव्याचाच बहुवचन काहीतरी प्रकार आहे. हा आणि इथे जर का तुम्ही रूप बघितली तर भवानी, भवाव, भवाम, आणि आव, आम. इथे मी काहीच म्हणत नाही. तम, त, तू, ताम, तू अंतू, ताम भगवता म्हणतो. आणि म्हणून अंतू बरवा असं केलं होतं. तू, ताम, अंतू. आणि म्हणून आम्ही या रूपाला अंतू बरवाचं रूप म्हणलं होतं. असं काहीतरी आपल्याला सगळ्यांना काहीतरी करून लक्षात ठेवायला लागतं. ठीक आहे, चालेल. आपण आता पुढे कोणाकडे जायचं? सीमाताईंकडे. हो. पत, पत गिरणा. गिरणा, पत हा. गिरणा, आणि पततू, ताई तुम्ही पतताम. खालनं जर का केलं, तुमची जर सवय असेल तर खालनं करा. मी आता तसंच करणार होते. हा मला अगदी खाल्लं तसंच सवय. करा. प्रत्येकाने आपल्याला पाठ जर का आधी शिकलेला असाल आणि जर का त्याच्यामध्ये उत्तम पुरुष पहिल्यांदा घ्यायची सवय असेल, तीच ठेवा, बदलू चालेल. नका. घ्या ताई मग. पतानी, पताव, पताम, उत्तम पुरुष. पत, उत्तम पततम, पुरुष म्हणायची आता पतत. गरज नाही, आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पत, पततम, पतत. पततू, पतताम, पतंतू. छान. पुढचं कोण घेता येत आता? सीमाताई तेंडुलकर. नंतर विद्याताई तेंडुलकर मी आहेत. हा पठ पढना, हम्म. पठानी, पठाव, पठाम, पठ पठतम, पठत, पठतू, पठत, पठताम, पठत, पूर्ण म्हणत. पठ पठ पठतम, पठत, पठतू, पठताम, पठंतू. छान. पुढे कोण घेतोय? विद्याताई नंतर कपिलजी आले असतील तर हो कपिलजी. आहे. वद, बोलना. वदानी, वदाव, वदाम. वद, वदतम, वदत. वदतु, वदताम, वदंतु. आता स्मर धातू रुपालीताई घेतील. स्मर, स्मरण करणे. स्मरानी, स्मराव, स्मराम. स्मर, स्मरतम, स्मरत. स्मरतु, स्मरताम, स्मरंतु. बरोबर आहे. म्हणजे इथे आपण आता बघा काय दिलंय, लोट लकार म्हणजे आज्ञार्थ के साथ इन रूपों का प्रयोग सत्कार, प्रश्न, प्रार्थना, आशीर्वाद, अर्थ जानने के लिए भी होता है. हे नुसती आज्ञा पण नाही, तर प्रश्नार्थक, प्रार्थनार्थक, आशीर्वाद म्हणून देखील वापरलं जातं. यातलं हे जे आशीर्वाद अर्थ जे आहे ना, ते जरा थोडस नंतर मी म्हणेन की आपल्याला स्पष्ट होतं. ठीक आहे, पण आता तरी आज्ञार्थ त्वम बरोबर आपण पढलो होतो बघा, अगदी बालबोध मध्ये शिकलो होतो. त्वम पठ, त्वम वद, आठवत आहे का? बालबोध पहिला दिवस आपला. हो हो आठवत. हा, ते आज्ञार्थी होतं सगळं, म्हणजे तो लोट लकार होता. ठीक आहे, आता बघा पहिलं अहम पठानी, मैं पढू. आता मैं पढू हा खरा प्रश्नार्थक होता, बरोबर आहे. अहम वदानी, मैं बोलू. आपण मराठीमध्ये जर का बोलायला गेलो, मी बोलू म्हणजे आपण थोडक्यात प्रश्न विचारतोय, राईट. मी बोलू. परवानगी घेताना आपण जो प्रश्न विचारतो तो अहम वदानी, मी बोलू. मग तुमची आई तुम्हाला म्हणते हो बोल. पण मग आता वदामी कुठे वापरायचं आणि वदानी कुठे नाही, वापरायचं ते मी कसं? बोलतो आणि मी बोलू. अच्छा, हा. पण मग किम अहम वदामी असं म्हणलं तर?
मी काय बोलतो असं होईल ना. काय असं मी होईल. बोलतो. किमचा अर्थ काय? काय मी बोलतो असं होईल मग ते. ओके. हा. आणि इथे तुम्ही ताई परवानगी सारखं विचारताय, प्रश्न विचारताय. म्हणजे आता समजा तुम्हाला वर्गामध्ये शिक्षकांनी काहीतरी एक कन्सेप्ट सांगितला, ठीक आहे, आणि तुम्हाला त्याच्याविषयी प्रश्न विचारायचा आहे तुमच्या सरांना. तुम्ही बोट वर करता आणि म्हणतात सर मी बोलू का, तर तुमचे म्हणतात हो बोल रुपाली, आणि मग तुम्ही बोलायला सुरुवात करता. त्यावेळेला तुम्ही सरांची परवानगी काढल्याच्या अर्थी प्रश्न विचारता. प्रश्नार्थ मी बोलू. करते. आपण वर्गातही असंच करतो ना, सरांना विचारतो मी बोलू का म्हणून. हा, मी बोलू का. येते लक्षात. आणि हो हो. इथे घोळ का होतो मी तुम्हाला सांगतो. आपल्याला मराठीमध्ये प्रश्नार्थकाला प्रश्नचिन्ह वापरायची सवय आहे, संस्कृत मध्ये प्रश्नचिन्ह नाही. प्रश्नचिन्ह ही आधुनिक मराठी मधलं काय म्हणतात चिन्ह आहे. म्हणजे आणि म्हणून मी तुमच्याशी बोलताना जेव्हा म्हणलं की मैं बोलू, असं जेव्हा मी हेल काढून बोलतो ठराविक टोन मध्ये, तेव्हा त्याला प्रश्नाचं स्वरूप येतं. पण मराठीत पहिल्यापासूनच आहे ना प्रश्नचिन्ह. मराठीत पहिल्यापासून आहे, पण मराठी ही आधुनिक भाषा आहे संस्कृतच्या तुलनेत. जुनी हो, संस्कृत पुराणीच आहे प्रश्न. हा, त्यामुळे तिथे क्वेश्चन मार्क नाहीये. पण मग त्वम पठ हे प्रश्नार्थक नाहीये, ते आज्ञार्थी. हा, आता तुम्ही विचार करा. चला बरोबर, विशाखा ताई, चांगली गोष्ट आहे. आता सांगा हे प्रश्नार्थक का नाही. कारण तू वाच, हे तू वाचतो असं नाही होईल का. तू असतो असं पण होईल का. त्वम पठ असं पण होऊ शकेल का. आता त्वम पठ, तू वाच, हा प्रश्न होतो का. तुम्ही म्हणतात तू आज्ञा होते. वाचशील का. आज्ञा होते ती. आज्ञा. तू वाच, हा, म्हणून मग ती आज्ञा. आज्ञार्थी. ओके. आणि तुम्हाला जर का प्रश्न विचारायचा असेल, किम त्वम पठसी, तू वाचतोस काय. बरोबर बरोबर आहे. आणि इथे तुम्ही स्ट्रेट आज्ञा देताय, बरोबर. तू वाच. वडील तुमचे तुम्हाला सांगतात तू वाच. येते लक्षात. त्यामुळे इथे आज्ञा होतीये. आणि आता इथे बघा, सह पठतू वह पढे, म्हणजे इच्छा काय झालं, बोल ना. थोडीफार इच्छा दाखवली जाते. बरोबर. किंवा एका प्रकारे वाचावं. त्यांनी वाचावं असं वाचावं. देखील म्हणताय तुम्ही. काय रे बाबा. पण कोण नंतर बोलताय. सगळ्यांनी नंतर mute वर आपल्याला जा. हे नाहीच आहे, दिवस नाही आहेत ना नंतर. विद्याताई, तुम्ही mute वर जा तुम्हाला बोलायचं असेल तर. हा, सह पठतू, इथे काय होतंय, त्यांनी वाचावे. सह वदतू, त्यांनी बोलावे, ही पण एक प्रकारची आज्ञाच होऊ शकते. येते लक्षात. त्यामुळे मी असं म्हणेन की प्रार्थना आणि आशीर्वाद आहे ना, हे जरा थोडस आपण नंतर ठेवू. किंवा इव्हन सत्कार देखील कशा अर्थाने होईल हे अवघड जातं समजायला, आणि हे सगळ्यांनाच जातं. म्हणून आता तरी आपण असं धरूयात की इथे आज्ञा दोन ठिकाणी तर आज्ञा आपल्याला कळतीये. म्हणजे उत्तम पुरुषामध्ये आणि मध्यम पुरुषामध्ये. ठीक आहे. प्रथम पुरुषामध्ये आपल्याला थोडासा विचार करायला. बरोबर. अहम मध्ये तर काही आज्ञा द्यायचा प्रश्न नाही, आपण प्रश्नच विचारतोय, त्यामुळे तिथे प्रश्नार्थक. उत्तम पुरुषात. मध्यम आणि प्रथम मध्ये प्रथम. आपण हे विचारतोय, आज्ञा करतोय. ते फक्त मला आशीर्वादामध्ये भवतू तेवढंच त्याचा आशीर्वादाचं, कारण आशीर्वाद संस्कृतच्या ह्याच्यात म्हणताना ते भवतु, भवतू बरोबर आहे, व्हावा. येतं तेवढं. हा, आता कसं होतं ना की आशीर्वाद जेव्हा देतो ना, तेव्हा एखादा मोठा व्यक्ती ज्याच्या अधिकारामध्ये असतं तो देतो. बरोबर. कोणीही आशीर्वाद द्यायचा नसतो, कारण की मग तो सफळ होत नाही.
आपण जेव्हा म्हणतो की हो तू सफल हो किंवा तू सफल होशील, तेव्हा आपल्याकडे तेवढं सामर्थ्य लागतं की आपला आशीर्वाद खरोखर ठरावा. पण तुमचं ऑब्झर्वेशन बरोबर आहे ताई. चालेल, आपण पुढे जाऊयात. शब्द आता काही शिकतोय आपण. आणि कोणाचं चाललं होतं? मी करणार आहे. अच्छा, तुम्हीच करणार. ठीक आहे, ठीक आहे. शब्द कदाचित, किसी समय. एक कॉलम कसं वाचू, तेवढंच एक. तुम्ही अख्खा जरी कॉलम घेतला तरी हरकत नाही. चल, ओके. कदाचित, किसी समय, देवोपमम, देवता के समान. हाँ. काम मोहिता, काम से पीडित. बभूव, हुआ. हा एक प्रकारचा भूतकाळाचं रूप आहे. भज, सेवन कर. परवशः, पराधीन. निःसपत्नी, सौतरहित. अलम, बस, पूरा, पहले. अलम म्हणजे आता आपण म्हणतो ना पुरे आता झालं. बस, ओके, आता बास कर असं म्हणतो. हा, बास, पुरे झालं. आणि ते अलम आहे. आणि पुरा पहिले म्हणजे हा पहिलं, फर्स्ट का असं त्याच्या. हा, अशा अर्थाने. म्हणजे हे काय, कधी पहिलं वापरत हे नाही होईल आपण. आणि मग नंतर ते होईल असं आपण म्हणतो की नाही. हा पहिले ही त्या ये अर्थी. हुआ था. ओके. हा. बलात्, जबरदस्ती. हम्म. अयुक्ताचार हा दुराचार. युक्त आचार म्हणजे काय, जो युक्त आहे, योग्य आहे असा. आणि अयुक्त म्हणजे अयोग्य आचार म्हणजे दुराचार. चालेल. विशाखाताईंनी घेतला तर सुकेशाताई 12 ते 21 घेतील. आल्यात का ताई? बर, आपण मग मोहिनीताईंकडे जाऊ. आल्यात मोहिनीताई? हो सर. हा, मग 12 ते 21 सगळे तुम्ही घ्यायचे. हो सर. परुष, परुषः, कठोर. हा. त्वरमानः, शीघ्रता करने वाला. हम्म. कुलपासनः, कुलदूषक. नाराचः, बाण. सन्निभः, सदृश्य. वन्य, जंगली. कृतांजलि, हाथ जोड़े हुए. कथच्चन, किसी प्रकार भी. प्रतिजग्राह, कथज्जन नाही येते, कथंजन आहे. कथंचन, किसी हाँ। प्रकार भी. प्रतिजग्राह, स्वीकार किया. वरम, ठीक, अच्छा. आता बघा, परुषः अवघड आहे लक्षात ठेवायला, मान्य आहे. त्वरमानः, त्वर म्हणजे त्वरा या अर्थाचा काहीतरी एक शब्द असेल, बरोबर आहे. आणि म्हणजे काय झालं, शीघ्रता म्हणजे घाई करणारा या अर्थी आहे. आपण म्हणतो ना गतिमान, म्हणजे काय, गतीत असणारा. कुलपासन, हे तर कुलपासन साधारणतः दूषक म्हणजे कुटुंबाला जो दूषण देतो तो. म्हणजे आपण म्हणतो ना तू तो खानदान पे काय म्हणतात त्याला, शब्द आहे, कुलबुडव्या पण म्हणतात. हा, कुळबुडव्यात आपण म्हणतो मराठीत. अजून त्याला हिंदीमध्ये पण एक चांगला शब्द आहे. कलंक म्हणतात. कलंक. हा, कलंक म्हणजे आहे. घराण्यावर खानदान पे कलंक आहेस तू. कलंक आहे. घराण्यावर कलंक आहेस तू. कुलनाशक. हा, कुलनाशकही म्हणता येईल.
पण इथे नाशक म्हणण्यापेक्षा दूषक म्हणेन, म्हणजे म्हणजे दोष देणारा. हा. कुळाला जी काही दोष एक देणारा. त्याचा गौरव असेल तो अपमानित परिस्थितीमध्ये घेऊन जाणारा, अशा अर्थी येतो. नाराच हा परत एक अवघड शब्द आहे, बाण. सन्निभ परत सदृश, खूप अवघड. आणि सदृश हा शब्द आहे आपल्याकडे संस्कृत मध्ये पण. वन्य सोपं आहे, वन्य प्राणी म्हणजे जंगली प्राणी. कृतांजली म्हणजे अंजली म्हणजे ओंजळ आहे, बरोबर. हम्म. कृतांजली म्हणजे कृत म्हणजे आपण काय होतो, नम्र होऊन. त्यांच्या प्रती बरोबर आहे. म्हणजे हात जोडे हुए म्हणजे हात जोडून. कृत अंजली म्हणजे ओंजळ करून. कृता अंजली. कथनचन किस प्रकार भी, कोणत्याही प्रकारे. प्रतिजग्राह, आता हा जो आहे ना तो प्रति आणि जग्राह अशा दोन शब्दांचा बनलेला आहे. आणि हे एक प्रकारचं भूतकाळी रूप आहे, ग्राह, स्वीकार करणे. ग्राह्य म्हणजे स्वीकार पण आहे एक. बरोबर, अगदी बरोबर आहे. आणि प्रति म्हणजे त्यांच्या प्रती स्वीकार करणे. किंवा त्यांच्याकडून कडून हा घेणे. हा. आणि वरम म्हणजे काय, ठीक. अच्छा, म्हणजे आता बघा, हे आज दोन आपण खूप छान शब्द शिकलोय. अलम म्हणजे पुरे झालं. म्हणजे आता नवरा खूप डोक्याला कटकट करत असेल तर त्याला म्हणायचं अलम. आणि आम्ही नवरे लोक जे असतो ते बायको काही म्हणली तरी वरम म्हणतो. बरोबर आहे ना कपिलजी? बरोबर आहे प्रसादजी. मी आपल्या स्वानुभवातनं सांगतोय बरं का. चालेल, आपण पुढे जाऊया. तर आधीच्या शब्दांमध्ये मला निस हा बोला. पत्नी ते सौतरहित म्हणजे मराठीत काय होईल? सौतरहित म्हणजे सौत म्हणजे काय, सवत सवत. नसलेली, हा, सवत नसलेला. सवत ते नसलेला. रामाच्या धड्यात आलं होतं ना, सीता शूर्पणखाच्या धड्यात. बरोबर आहे, कारण की तो फक्त एकपत्नी होता. सौतरहित म्हणजे सवत रहित. पूर्वीच्या काळी राजे अनेक लग्न करायचे ना. हो. हा, त्याच्यावरून ते आलेला आहे शब्द. चालेल, पुढे जायचं आपण. रूह शब्द कोण घेणार आहेत? हा बोला बोला. आपण सपत्नी म्हणजे पत्नी बरोबर म्हणतो ना? नाही, ते सपत्निक होतं, सपत्निक. म्हणजे सपत्नी. पत्नी ते सोबत. निस्सपत्नी आहे. हा, निस्सपत्नी असा शब्द आहे, पत्नी क नाहीये. ओके, हा. चालेल, पुढचं कोण घेणार आहे आता? माझ्या मते येस. काय म्हणताय, मोहिनी त्यांनी वाचलं होतं ना पूर्ण उजवीकडचं. हा, म्हणजे मग आता छाया ते. सर मला एक क्वेश्चन विचारायचं होतं. आपण तो शब्द पण तिथे यूज करतो सर, कृतांजली, कृतांजली पुत असं काहीतरी श्लोकांमध्ये. हो, म्हणजे हात जोडून. कृतांजली म्हणजे हात जोडून. अंजली म्हणजे ओंजळ ना. आणि ओंजळ म्हणजे हात होत नाही. दोन ओंजळी जवळ घेतल्या की आपण अर्घ्य देताना जसे हात जोडतो तसं. हा, बरोबर आहे. बरोबर आहे. हो, सर. चालेल, पुढे तुम्ही कुठला श्लोक तुम्हाला लक्षात आहे म्हणू शकता का मोहिनीताई? म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच तो श्लोक ऐकायला मिळेल. सर मला पूर्ण नाही आठवत आहे, पण मधातलं कृतांजली पुत संप्राप्नोतीस असं ते कुठल्या तरी श्लोकाच्या लाईन्स मला ते अचानक असं आठवत आहेत. बर बर बर, ठीक आहे, ठीक. गीतेतही आहे, पण मला आता नक्की आठवत नाहीये.
अहो असं खूप पुष्पांजली वेळेला न होतं. येऊ निजः असं मला काहीतरी आठवतंय पण नक्की कुठला अध्याय वगैरे नाही आठवत आहे. साहजिक आहे, साहजिक, हरकत नाही. चालेल. मग कोण घेणार आहे आता? मी आहे सर. हा, छायाताई, तुम्ही पूर्ण हे वाचायचे 10. हो आणि हिंदी पण वाचा आणि त्याचा आम्हाला मराठीत अनुवाद पण सांगा. हो सर. शब्द हा रूह उगणा म्हणजे उगवणे. हा लुब लोभ करणा म्हणजे हाव धरणे. वम हा किंवा लोभ करणे. लोभ करणे. वम काही करणा म्हणजे काय करणे. काही नाही नाही नाही, वम म्हणजे उलटी करणे. अच्छा. काही म्हणजे वमन उलटी. वमनचा वम. वमन, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे छायाताई. हा. वज्र वज्र व्रज. जाना. व्रज जाना म्हणजे जाणे. शंस माझ्या मते व्रज हा आपण 18व्या अध्यायातला एक श्लोक बघितला होता बघा. मला तू शरण ये किंवा मला तू शरण जा, व्रज, असं भगवंत म्हणतात. मी तुला याच्यातच आहे. पापातनं मोक्ष 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 नक्की देईन, त्यामुळे तू शोक करू नकोस. हो. शंस स्तुती करणा. हा, शंस शंस. शंस हा, स्तुती करणा म्हणजे आता बघा, समोरच्या. प्रशंसा हा शब्द आपण शिकलो होतो, बरोबर. हो प्रशंसा हो. केली म्हणजे काय, स्तुती करतो आपण. मराठीत पण स्तुती करणे. स्तुती करणे. श्लिष 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 आलिंगन कर. श श्लिष ल श्ली श. श्लिष आलिंगन हा, करणा म्हणजे मिठी मारणे. मिठी मिठी मारणे. देणे. सह हा. सहन म्हणजे सहन करणे. हम्म. माझ्या मते आश्लेषा हा शब्द त्याच्यावरूनच आलेला असणार. अश्लेषा म्हणजे जिला आपण मिठी मारतो ती हा आपली आई आणि आपली बायको, बरोबर. हो बरोबर म्हणजे आणि म्हणूनच बहुतेक बायकांचं नाव अश्लेषा असतं, स्त्रियांचं. ठेवलं. सह हर रु सहन. नाही सहन सह करणे. सहन करणे. हम्म. आणि एक जो आपला सह असतो तो सह साकम सारधम मधला, तेच तो वेगळा. बरोबर बरोबर. हा बरोबर, सोबत या अर्थी. हर रु 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 हरण करणा. ह म्हणायचं आणि रु मग नंतर र करायचा, रु. रु हरण हा, करणा अगदी म्हणजे बरोबर बोललात, हरण करणे. म्हणजे घेणे एखाद्याकडून घेऊन जाणे हा, बळजबरीने. हरण करणे ना, त्याच्यापासून काय सीता हरण केली ना हो रामाकडून, तेच बळजबरीने रावणाने. घेऊन जाणे. बरोबर आहे. ध्वंस हा, नष्ट नाश बघा, करणे. विध्वंस आपण म्हणतो की नाही. हो हा, विध्वंस म्हणजे काय, विशिष्टतेने विशेष करून नाश करणे म्हणजे विध्वंस, म्हणजे अगदी हो पूर्णपणे नाश करणे. हो विध्वंसक वृत्ती म्हणतो. बरोबर, अगदी पूर्णपणे नाश करायची वृत्ती. म्हणजे थोडाफार नाश नाही करायचा, पूर्ण नाश करायचा. हा, आणि दद. दद धारण करणा म्हणजे बरोबर आहे. धारण करणे. हा, ठीक आहे. आता आपण पुढचे हो काही अनुवाद करायचा आहे, तर मी आता याच्यामध्ये ॲनिमेशन आहे. सर मी आता नुसतं ऐकते, जरा माझीकडे गडबड आहे जरा लहान मुलांची. हो, चालेल चालेल, हरकत नाही. मग आम्ही, मी फक्त ऐकते आता. हो हं? चालेल चालेल, हा ठीक आहे. हा चालेल. ओके. मग लताताईंना आपण गाळून अपर्णाताईंकडे जाऊ. हा, अपर्णाताई तुम्ही घेताय. मला वाटलं आधी पण काही शब्द होते की काय नाही ना आधीच्या नाही स्लाइडवर. नाही, आपण जाऊ, वाटल्यास तुम्हाला जर शंका वाटत असेल तर हे बघा, हेच आपण शब्द घेतले होते. हा हा ओके हा. ठीक. अथ 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 कदाचित दंडकारण्ये लंकेश्वरस्य रावणस्य भगिनी शूर्पणखा देवोपमं रामं विलोक्य तत्रागता. हम्म. ओके.
आता आधी पहिल्यांदा आपण कोण्या याच्यामध्ये संधी विग्रह. क्रियापदाचा शोध घेऊ. ओके. बघा, विलोक्य. तत्रागता, आगता, हा, तत्रागता, आगता आगता, आणि आगता तत्र हे धातू आगता. साधित सारखं असणार आहे. हो, बरोबर आहे. हो. आणि स्त्रीलिंगी असेल. स्त्रीलिंग आहे गता कारण की आहे. शूर्पणखा आहे हा, म्हणून शूर्पणखा आगता. आहे. हम्म. आणि संधी विग्रह लंकेश्वरस्य नाही. देवोपम काही नाहीये ना संधी विग्रहाच्या. तत्र देवोपम आहे ना, आगता. देवाप्रमाणे उपमा समान असलेला राम. देवोपम, संधी ज्याला विग्रह आपण याच्या. देवाची उपमा देऊ शकतो असा राम. हम्म. अनुपम म्हणतो की नाही आपण, हो. हा तसं देवोपम. हम्म. एक चालेल, कोण्या अथ कदाचित म्हणजे. ठीक आहे. आपण अथ हा शब्द आता बाजूला ठेवू. हा, कदाचित, कदाचित म्हणजे केव्हा तरी किंवा केव्हा तरी. हा दंडकारण्यात रावणाची लंकेश्वराची, लंकेश्वर रावणाची हा लंकेश्वर बहीण रावणाची भगिनी, बहीण शूर्पणखा शूर्पणखा हिने रामा देवासमान समान देवासमान रामाला बघून बघून तिथे गेली. तेथे आली. आगता, तत्र आगता आहे हा, ना. आली, तेथे आली. हा. बरोबर आहे. बघा, आणि अथ इथे आता या अर्थाने आहे. हम्म. म्हणजे आता कोणतरी विलोप. गोष्ट सांगतंय आणि आता कधीतरी दंडकारण्यात लंकेश्वराची भगिनी शूर्पणखा देवासारख्या किंवा देवासमान रामाला बघून तेथे आली. हम्म. विलोक्य म्हणजे बघून का? विलोक्य म्हणजे बघून. आपण अवलोकन म्हणतो की नाही, हो. म्हणजे काय करतो आपण, निरीक्षण बघून करतो. बरोबर आहे. हो, अवलोकन म्हणजे निरीक्षण. त्याच्या विलोक्य. नुसतं बघणं आणि निरीक्षण करण्यामध्ये फरक आहे. निरीक्षण म्हणजे आपण त्याच्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करून ते बघत असतो आणि त्यातनं काहीतरी जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतो. त्याला अवलोकन म्हणतो आपण हो. किंवा निरीक्षण म्हणतो. आणि नुसतं आपण जेव्हा बघतो तेव्हा त्यातनं काही आपल्याला फार काही गहन अशी गोष्ट समजून घ्यायची नसते. हो. पाहून पुढे जायचं किंवा पाहून हा. घ्यायचं आणि ठीक आहे. हो. आता कोण घेतील, आपण ताई नंतर निशिगंधाताई. मी करायचंय ना सर. हो हो, करा ना तं ताई. रामं दृष्ट्वा सा राक्षसी काममोहिता बभूव विवाहार्थंच न्यवेदयत. ती हा, त्या रामाला बघून नाही नाही त्या नाही ताई 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 आधी पहिले संधी विग्रह करा आणि वाक्यातला आम्हाला क्रियापद सांगा. क्रियापद सांगते. हा. तं रामं दृष्ट्वा सा काममोहिता बभूव विवाह अर्थम च च न्यवेदयत. हे नाही माहिती. न्यवेदयत. नि अधिक अवेदयत. नि अधिक अवेदयत. हा. पण नीचा अर्थ काय? नि त्याचा उपसर्ग. हा. नि हा. अवेदयत. हा. हम्म. त्या रामाला बघून ती राक्षसी काममोहित झाली आणि विवाहासाठी ती अवेदयत. अवेदयत म्हणजे काय? निवेदन म्हणजे केल्यासारखं निवेदन होईल ना. करणे ना, तसं म्हणजे हा तिने निवेदन केलं. हा, आणि निवेदन करती झाली किंवा तिने निवेदन केलं. हा. हा. बघा, त्या रामाला बघून ती राक्षसी काममोहित झाली आणि तिने विवाहाचे निवेदन केले. विवाहार्थम, विवाहासाठीचे निवेदन केले. विवाहासाठी निवेदन केले. पुढे.